बातमी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची तीही बीडमधूनच। मारहाणीच्या व्हिडिओ नंतर धसांचा हा कार्यकर्ता जो आहे सतीश भोसलेचे अनेक प्रतापही समोर आलेले आहेत। कार मध्ये नोटांचं बंडल फेकतानाचा त्याचा एक व्हिडिओ पाहिला आहे, तर एका व्हिडिओमध्ये तो हेलिकॉप्टर मधून एंट्री करताना दिसतोय। एका व्हिडिओमध्ये अलिशान गाड्यांचा ताफा त्याच्याबरोबर दिसतोय। त्यामुळे हा नेमका कोण आहे आणि तो कायदा सुव्यवस्थेला मानतो की नाही असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। गाड्यांचा ताफा घेऊन हा हिरोगिरी करणारा कार्यकर्ता हेलिकॉप्टर मधून त्याची एंट्री होते, त्याचे व्हिडिओ बनवले जातात। हेलिकॉप्टर सुरू होत असतानाच तिथून नाचत तो हेलिकॉप्टर मधून बाहेर येतो, तर नोटांची बंडल कारच्या डॅशबोर्डवर ठेवताना देखील हा दिसतोय। तर इथं उपस्थितांच्या समोर पैशांचा पाऊस देखील हा पाडतोय। माज या कार्यकर्त्यांना कसा आला, यांना कोणाचा बरदस्त आहे, यांचा नेमका मोठा का कोण आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। तर बीडमध्ये आता सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांची मुजोरी वाढली असं म्हणावं लागेल, कारण एका व्यक्तीला पकडून बॅटनं बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ साम टीव्हीनं सगळ्यात आधी दाखवला आणि त्यानंतर पोलिसांनी स्वतः आरोपी सतीश भोसलेच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र आता बातमी वारंवार दाखवत असल्यानं आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची धावाधाव सुरू झाली आहे। मात्र अजूनही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही, त्यामुळे त्याला अटक कधी करणार असा सवाल उपस्थित होतोय। काल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होता। त्यामध्ये एका माणसाला 4 ते 5 लोक मारहाण करत होते बॅटच्या साहाय्याने। त्यावरून आम्ही सदर घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामधील घटनास्थळ आम्हाला निश्चित होऊ शकलं नाही। परंतु सदरचा व्हिडिओ हा शिरूर कासार हद्दीतला असल्याची सगळीकडे चर्चा होत असल्याने, तसेच त्यातील जो मारहाण करणारी व्यक्ती आहे ती सतीश भोसले नावाची व्यक्ती दिसत असल्याने आम्ही त्यामध्ये गांभीर्य घेऊन पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान ही सरास मारहाण करणारा सतीश भोसले भाजपचा भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी असल्याचं आता उघड झालेलं आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भोसले हा समोर आलेला आहे। हा व्हिडिओ 2.5 वर्ष जुना आहे। छेडछाडीच्या कारणातून मारहाण केली होती असं स्पष्टीकरण या भोसलेनं दिलं। मारहाण करण्याचा अधिकार भोसलेला नेमका कोणी दिला असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। बॅटनं या व्यक्तीला त्यानं मारहाण केली। जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो खूप जुना आहे। किमान ते 2-2.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे। ज्यावेळेस त्या अवस्थेत ते सांगत होत्या मला अत्यंत खूप वाईट वाटलं आणि मला ती परिस्थिती पाहून मला पोलीस स्टेशनला जाण्यापुरता वेळ भेटला नाही। एखाद्याच्या आई बहिणीची छेड काढल्यानंतर जर माणूस समोर गुन्हेगार दिसतोय आणि त्याला जर कायद्याच्या चौकटीत उभा केला 100% न्याय मिळेल, पण तो राग मला त्यावेळेस अनावर झाला नाही आणि त्या रागापोटी मी त्याला मारलं गेलं। जरी मी त्याला मारला असेल तर मी 100% चुकलो, मी माफी मागतो। कार्यकर्त्यानं मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रियाही समोर आलेली आहे। सतीश भोसलेच्या कृत्याचं समर्थन करत नाही, त्याच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे असं आता सुरेश धस यांनी म्हटलंय। ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे। मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे। मी ओळखतो सतीश भोसले हा कधी माझ्याकडे येतो। मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या दोकरट साहेबांना सांगितलं। आपण बघतोय सतीश भोसलेवर कारवाई झाली पाहिजे, तो माझा कार्यकर्ता आहे, कधी माझ्याकडे येतो असं स्पष्टीकरण यावेळेस सुरेश मारहाणीचं समर्थन करत नाही, कारवाई झाली पाहिजे असं देखील ते म्हणालेले आहेत। आता सतीश भोसलेवर कारवाई कधी होते, त्याला अटक कधी होते हे पाहणं देखील महत्वाचं आहे। बीडमधला हा नवा वाल्मिक कराड आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। तर सतीश भोसले उद्या वाल्मिक कराड होईल असा इशारा अंजली दमानी यांनीही दिला आहे। तसंच फडणवीसांनी स्टेटमेंट देण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। जर फडणवीसांनी स्टेटमेंट दिलं नाही तर उद्या दमानी या विधानभवनाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहेत।
जालना आणि सतीश भोसले याच्यावर त्यांचे काय विचार आहेत करणे सगळेच्या सगळे व्हिडिओ मी मुख्यमंत्र्यांना देखील पाठवले आहेत आणि आज अधिवेशनात त्यांनी याच्यावर भूमिका घ्यावी, नाहीतर उद्या सकाळपासून अधिवेशनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी तिथे अधिवेशनाच्या बाहेर बसून याच्यावर ऍक्शन डिमांड करणार आहे आणि जोपर्यंत ती मुख्यमंत्री देणार नाही, कारण महाराष्ट्राला आता दिशा देण्याची गरज आहे, हे गंभीरतेने घेण्याची गरज आहे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री घेणार नाही मी तिथे ठिय्या देऊन बसणार आहे असं मी आज जाहीर करते. इस शहर को चलाने के लिए सिर्फ 2 लोग. आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते आहे. व्हिडिओची आधी पडताळणी करू असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओची आधी पडताळणी करू असं आता देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. यावेळी एक महत्वाची बातमी आपण बघतोय. देवेंद्र फडणवीसांनी आता या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना या व्हिडिओची आधी पडताळणी करू असं म्हटलेलं आहे. रोज काही ना काही कोणी ना कोणी एखादा व्हिडिओ दाखवतो, जोपर्यंत व्हेरीफाय होत नाही त्यात नेमकं काय आहे त्यावर कशी आपण प्रतिक्रिया देणार. आपण बघतोय एकीकडे अंजली दमानी यांनी फडणवीसांनी यावर स्टेटमेंट द्यावं अशी मागणी केलेली आहे आणि अन्यथा मी आंदोलन करेल असं म्हटलं होतं आणि आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आली आहे. रोज असे व्हिडिओ समोर येतात, त्यामुळे पडताळणी केल्याशिवाय प्रतिक्रिया देता येणार नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तर वळूया पुढील महत्वाच्या बातमीकडे. बातमी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातली. कारण हत्येपूर्वी सरपंच देशमुख मारेकऱ्यांकडे याचना करत होते. माझे हातपाय तोडा पण लेकरांसाठी मला सोडा असं यावेळेस याचना करताना संतोष देशमुख बोलत होते. परंतु मारेकऱ्यांनी कसलीही दयामया न दाखवता त्यांचा जीव घेतलाय, त्यांची निर्घुण हत्या केली आहे अशी धक्कादायक माहिती आरोपपत्रातून समोर आली आहे. माझे हातपाय तोडा मात्र माझ्या लेकरांसाठी मला सोडा. सरपंच देशमुखांची नराधम मारेकऱ्यांना याचना. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटेची देशमुखांना मारहाण. देशमुखांनी याचना करूनही मारेकऱ्यांनी त्यांना सोडलं नाही. क्रूर अत्याचार करून सरपंच देशमुखांची हत्या. तर देशमुखांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला आहे. संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला होता. संतोष देशमुखांचा छळ मारेकऱ्यांनी मुक्कारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर लाईव्ह व्हिडिओद्वारे दाखवला. एकदा नाही तर तब्बल 4 वेळा आरोपींनी व्हिडिओ कॉल केला असल्याचं समोर आलेलं आहे. मुक्कारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करणारा फरार आरोपी कृष्णा आंधळेचा आहे. कृष्णा आंधळेनं 4 वेळा व्हिडिओ कॉल केला होता. डिसेंबरला 5:14 44 सेकंदांनी कॉल ड्युरेशन होतं 17 सेकंदांचं. पहिला व्हिडिओ कॉल झाला. दुसरा व्हिडिओ कॉल 9 डिसेंबरला 5:16 45 सेकंदांनी. कॉल ड्युरेशन 17 सेकंदांचं होतं. 17 सेकंदांचा हा व्हिडिओ कॉल झाला. त्यानंतर तिसरा व्हिडिओ कॉल 9 तारखेचाच होता 5:19 कॉल ड्युरेशन होतं 2 मिनिटं 3 सेकंद. तर चौथा व्हिडिओ कॉल झाला 9 डिसेंबरला 5:26 आणि 20 सेकंदांनी. कॉल ड्युरेशन होतं 2:44. मारहाण करणाऱ्यांनी 3 वेळा मोबाईल तोंडाजवळ नेऊन संतोष देशमुखांचा चेहरा दाखवला. सरपंचांच्या चेहऱ्यावरील जखमांमधून येणारं रक्त कृष्णा आंधळेला दाखवलं. कृष्णा आंधळेंचं कॉलवर काय बोलणं झालं ते आपण बघतोय. हाच तो मसाजोगचा सरपंच जो सुदर्शन भैयाला आणि आपल्या पोरांना आडवा आला असं मस्तबालपणे म्हणत चेहरा दाखवण्यात आला. वाघ्या लई मारलाय असं एकानं कृष्णा आंधळेला सांगितलं. याच व्हिडिओ कॉल मधलं हे संभाषण आहे. आता बस करा, सरपंचाला मारायचं अशी कृष्णा आंधळेची सूचना होती. तर आपण बघतोय की या व्हिडिओ कॉलवरून अशा पद्धतीचं संभाषण झालं आणि याच वेळेस देशमुखांनी या नराधम मारेकऱ्यांकडे याचना देखील केली.
काय नेमका त्यावेळेस संवाद होता पाहूयात. माझे हातपाय तोडा, मात्र माझ्या लेकरांसाठी मला सोडा. सरपंच देशमुखांची नराधम मारेकऱ्यांना याचना. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटेची देशमुखांना मारहाण. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. भैयाजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. मुंबईची एक भाषा नाही तर मुंबईच्या अनेक भाषा आहेत, त्यामुळे मुंबईत येणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे असं नाही, असं विधान भैयाजी जोशींनी केलं होतं आणि त्यावरून ठाकरेंनी भैयाजी जोशींवर जोरदार निशाणा साधलाय. मध्ये चालू आहे. याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते. ते घाटकोपर परिसराची भाषा ती गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कवी मिळतील, मराठी बोलणारे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. त्यामुळे बहुतेक दीपकशी पण मराठी शिकले नसावे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी काय करतात, भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे. मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा, नाहीतर या चिल्लरचा काय ₹10 असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ह्या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही. आणि नाहीतर मग त्यांनी सांगावं की संघाचा आणि भाजपचा छुपा एजेंडा आहे. एक तर कारवाई करावी, नाहीतर हे जे काय पाप आहे हे त्यांनी मान्य करावं. तर वळूया पुढील बातमीकडे. तुमचं वाक्य मराठी माणूस विसरणार नाही असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भैयाजी जोशींना दिला. भैयाजी जोशी यांच्या या वक्तव्याच्या माध्यमातून काय चाललंय हे समजण्या इतका मराठी माणूस दूधखोळा नाही असं देखील राज ठाकरेंनी पुढे म्हटलंय. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असं वक्तव्य भैयाजी जोशींनी केलं होतं. जोशींच्या या वक्तव्यावर राज ठाकरे बरसले आहेत. मराठी माणूस हे वक्तव्य विसरणार नाही, जोशीबुवांनी हे लक्षात ठेवावं. राज ठाकरे संतापलेले आहेत. राजकीय हेतू असल्याशिवाय हे वक्तव्य होणं नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलंय. काड्या घालून नवा संघर्ष उदयाला आणत आहात. MMR मधील विकास त्यामागील राजकीय हेतू न समजण्या इतकी मराठी जनता दूध खुळी नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलंय. तर भाजप राज्याच्या अस्मितेला प्राधान्य देत निषेध नोंदवणार का असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरेंनी थेट भाजपला केलेला आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या या टीकेवर भाजपची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु अद्याप भाजपच्या वतीनं कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाही. तर भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचे विधानसभेमध्ये पडसाद उमटले. विधानसभेत भास्कर जाधवांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची भाषा मराठीच असून प्रत्येकाला मराठी यायला हवं असं उत्तर दिलेलं आहे. मात्र त्यानंतर याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दुसऱ्या बाजूला आपण महाराष्ट्राच्या या मराठी माणसाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण खूप मोठ्या प्रकारचा सन्मान वजा उदो कार्यक्रम वगैरे आपण सगळे करतोय. आणि मग अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये अशा पद्धतीनं मराठी भाषेचा अपमान करणं, मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली नाही तरी चालेल अशा प्रकारचं विधान करणं, या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे एवढंच फक्त मला जाणून घ्यायचं आहे. माननीय अध्यक्ष महोदय, सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. आणि खरं म्हणजे यात माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही. तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे, इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही.
कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो. त्याच्यामुळे तो सन्मान आहेच. आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे. तर या सगळ्या वादानंतर आता भैयाजी जोशींनी सारवासारव केली. माझ्या विधानाचा गैरसमज झाला. मुंबईची भाषा मराठीच असून भाषेमुळे कधीच प्रश्न निर्माण होत नसल्याचं भैयाजी जोशींनी म्हटलंय. मुंबई में भी विविध भाषी लोग रहते ही हैं, इसलिए स्वाभाविक रूप से अपेक्षा रहती है कि वो भी आकर यहाँ पर मराठी सीखे, मराठी समझे, मराठी पढ़े. इसका आग्रह रहना ही चाहिए, क्योंकि हर एक राज्य की अपनी वो एक पहचान है. तर यानंतर वळूया पुढील महत्वाच्या बातमीकडे. बातमी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण आता 4 चाकी वाहनानंतर ज्यांच्या नावात बदल, त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन त्याची खात्री केली जाते. दरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित लाभ मिळणार असल्याचं समजतंय. राज्यामध्ये सध्या 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. असं असतानाच 12वीच्या बुक किपिंगच्या विषयाच्या उत्तरपत्रिका या रस्त्यावर आढळल्या. होय, मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रकार उघड केला. पेपर तपासणारा शिक्षक दुचाकीवरून जात असताना 25 उत्तरपत्रिकेचा संच रस्त्यावर पडला आणि यातील काही पेपर रस्त्यावर पसरत असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी या उत्तरपत्रिका कामोठे पोलीस ठाण्यामध्ये जमा केल्या आहेत. सर्व उत्तरपत्रिका सुरक्षित असून पालक आणि विद्यार्थ्यांनी चिंता करू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे. असे एक पिशवी सापडली आहे, त्याच्यामध्ये पेपर असल्याचं शक्यता आहे. मी तात्काळ मला आमच्या स्वरूपा सुर्वे यांना कॉल केला. आम्ही घटनास्थळी पोहोचलो. आम्ही सगळे पेपर ताब्यात घेतले. जे बुक किपिंग या वर्षीचे 28 फेब्रुवारी रोजी जो पेपर झालेला आहे त्या वर्षाचे पेपर आहेत. पेपर सगळे सुखरूप आहेत. आता त्या शिक्षकांना बोलवले, शिक्षण अधिकाऱ्यांना बोलवले. शिक्षण अधिकारी आणि ते शिक्षक ज्यांनी पेपर तपासायला घेतले होते त्यांच्याशी बसून डिस्कस करून पुढील तपास मॅडम करणार आहेत. आमच्या कॉलेजमधून शिक्षक मॉनिटरकडे जात होते पेपर देण्यासाठी, 25चा गट्टा देण्यासाठी, आणि ते थोडंसं म्हणजे गाडी हे झाल्यामुळे गाडीवरून पडले, तर त्यांच्या लक्षात आलं नाही. पण ते काही कालावधीमध्ये एका सुज्ञान पालकाने आणून पोलीस स्टेशनला जमा केले आणि पोलीस स्टेशन मधून आम्ही आता आलेलो आहे पोलीस स्टेशन मध्ये, आणि ते पेपर चांगल्या अवस्थेमध्ये